अरे काय झालंय डोक्याला हात लावून बसलाय काय झालंय काय तुला काय बघ नुसता डोक्याला ताप ताप झालाय नुसता कशाच ताप झालाय लय काय रे नुसता वैताग 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 घेऊन गेलाय लय वैताग रे. असा कसला व्हायचा काय अरे काय बी काम कर हा सकाळी उठलं तरी बायकोला प्रॉब्लेम लवकर उठलं तरी प्रॉब्लेम नाही उठलं तरी प्रॉब्लेम काय भांडी नाही घासली तरी प्रॉब्लेम झाडू नाही मारला तरी प्रॉब्लेम पाणी गरम करा तुम्ही बादली भरून ह्या द्या तिला असं काय ते असं साहेबी असते तर काय केलं असतं कोणाच्या नुसतं वैताग 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 घेऊन गेलाय तो वैताग म्हणजे असं कसं व्हायचा कुठलं बी काम कर काय बी काम कर त्याला आडवी हायच. अरे काय सांगायचं तुला असं बाहेर घरात निघालं हा का कोणीकडे चाललाय बर ती हे आणायचंय तेला आणायचंय मीठ आणायचंय पोरांचं हे करायचंय पोरांचं ते करायचं ह्याव झालं आणि त्याव झालं हा. काय काय पण घरातनं बाहेर निघालं म्हणलं का आडवं आलेलं आहे आडवा आलेला आहे आडवे आलेलं आहे त्यात काय करावं ह्याच्यावर काय मार्ग काढावं माझं डोकं डोकं नुसार भनभनून गेले आता एक असं कर की आता काय करू सांग सांग ट्रक चालवाय बस की या माझं बी तेच लय दिवसापासून म्हणणं आहे ट्रक चालवापासून आले आडवी का उडवूनच जातो विशेष कट होते एवढा वैताग आलाय मला काय सांगायचं तुला लय लय वैताग वैताग घेऊन अरे, गेलाय. तू एवढा वैतागलाय आता सध्या मला बायको नाही बायकोची गरज आहे आणि अरे चार पोराची असली तरी बी का नाही केलेलं मला परवडते का तर चार खांदं तर मिळतील आला का करू नको रे बाबा चांगलं नाही लगीन लागणार भानगडीत पडू नको नाही केलेलं चांगलं आहे रांडवा मेलेलं चांगलं आहे ते भानगडीत पडू नको लय बेकार रे लय बेकार सगळं स्वातंत्र्य संपून जातंय बघ एकदा लग्न झालं का. बरोबर आहे बिन तुझं, पण लागणार आम्हाला तोपर्यंत नाही तर स्वतंत्र आहे कुठलं अशी डिरी बिरी वाढवून फुगून निवांत फिरतोय काय रे बाबा बघ आमचं कसं झालंय बरोबर आहे तुझं परंतु का नाही डेअरी का नाही काय करायचं एक एक घरी गेलं एकटंच बाहेर गेलं एकटंच काय करायचं आणि तुम्हाला कम से कम बोलायला तर घरी यायची ना माझं का नाही सगळंच कुठलंही अरे सगळं खरं आहे तुझं बोलायचं हाय म्हणतोय बोलायचं होतं यार पण त्या बोलण्यासाठी एवढं मोठं एवढं डोक्यावर ताण घ्यायची काही गरज आहे का सांग बरं बघू एक नुसतं बोलण्याचा गप्पा मारा अर्धा आरोपीन झोपल्याला चांगलं ते गप्पा मारत त्यांच्या संग बोलत बसण्यापेक्षा अरे एकटं काय बघायचं मरून पडलेलं कळणार नाही काय करायचं आहे त्या एकट्याला बरं जेव्हा मी तुला सांगतो तेव्हा तू ऐकलं का माझं सांग बरं बघू काय जेव्हा मी तुला काय म्हणतो तू पहिल्यांदा 20 वर्षापूर्वी बाबा पुढाऱ्या नादाला लागू नको राजू पुढाऱ्या नादाला झंगायला लागू नको तर मारतो म्हणायचं मागळं अरे तुला काय सांगायचं पुढारी लय चांगला आहे आणि माझं हे काम करतात आणि माझं ते काम करतात आता वाटायचं बाबा काय करायचं मागं फिरत होतो मला वाटलं का नाही करतेली काय तर परंतु का नाही काय पहिल्यापासून त्यांनी काय सुदुक्की दिलं नाही अरे काय नाही कधीच काय करत नाही ते पुढारी आपलंच खायला बसल्यात आणि तुला वाटायचं पुढारी करतो तेव्हा मी सांगायचो बाबा लय नादाला लागू नको जगळ्या बाबा लय नादाला या राजकारणाला अजून लागू नको तर जगळ्या म्हणायचं ए माझा दादा असा माझा आप्पा तसा आणि मला सोडल्याशिवाय शब्द घेत नाहीत आणि मला विचारल्याशिवाय माझा एक शब्द डावलत नाहीत माझा थुका सुद्धा ओळखत नाहीत अरे तुला आता थुकून सुद्धा चाटायला होत्या अशी परिस्थिती आणल्या तुझी अरे मस्त परिस्थिती मला वाटायचं बाबा का नाही काय तर देतेली करतेली परंतु का नाही काय करायचं विलाज नाही आता काय कोणाचं कोण काय देत नसते करत नसते मी तुला किती वेळा सांगत होतो बाबा इलेक्शन होत तर तुला हाताची धरते ती पुन्हा तुझी त्याच्या नादाला लागू नको सांगत होतो का नाही तर काय गडीत नुसता प्रचार करायचा असं शेपाटावर करून कुत्रं पळतं का नाही बैल पळतो का नाही शर्यतीत तर शेपाटावर करून रात्र गाड्याला झोप लागायची नाही लोक ती पैसे देऊन जायचे आणि ही राखत बसायचं वरनं पाऊस जरी पडत असला तर राखत बसायचं अरे काय पार्टी पडल्यास तरी तुझ्या गव्हाचं काय जात होतं काय जुळी धोंडा बिटा पडत होता अरे आशा होती की बाबा काय तर मिळेल काय तर होईल माझ्या गांडीतच खुजली होती काय करायचं गांडीत खोजली होती आता खोजली झाली कशात जिरली ना आता काय करायचं मग आता काय करतो सांग आता आता वय झाला तर पोरगी डेअरी सुटल्या अरे डेअरीवाली कोण पोरगी करेल का सांग बघू लग्न म्हणून म्हणतो ना 4 दिवसात चार पोराची का नाही आई करून दिले तर मग बरं होईल अरे पण कुठल्या 4 पोराचे आहे ना तुला करावं अरे कुठल्या म्हणजे आता बघायचं काय तर देवाची मिळाली तर मिळाली कशाची मिळते देवाची ते सगळं आपल्याला करायचं असते आपलं कर्तृत्व चांगलं लागतं या तवा ते होते या नाहीतर कुठलं लग्न बिग्न होत नाही काय नाही माझं झालंय मला पण कधी कधी पश्चाताप वाटतो यायला झालं हाय सोन्यासारखं चांगलं आहे वैता काय नको पण काय रे घरात जायचे भांडे घासायची कपडे धुवायची बेड साफ करायचा लोटायचं झाडायचं पुसायचं सगळं मलाच करायला होते ते आपण आता करतोच काय बाबा तुला एक सांगतो तुला लगीन जर करायचं असलं काय
तर आधी भांडी घासाय शिक, कपडे धुवाय शिक, काय हा. वॉशिंग मशीन चालवाय शिक, सगळं तुला शिकला तर सगळं आहे बघ. नाहीतर काय नाही रे, पुन्हा नाहीतर सोडून पळून जाते त्या बाया. ते जे ते नशिबात असते बाबा, परंतु का नाही मिळायला तर पाहिजे मला बाबा. अरे मिळेल की मिळायचं काय तवा. सुरुवातीला ती सुरुवात तर झाली पाहिजे. हे आधीच गाणार का हा काय करायचं, असाच बोंबलत फिरायला लागलो या. अरे बोंबलत करायचं नाही. माझ्या हिशोबाने तर बघ लग्न नाही केलेलं चांगलं, लय चांगलं. निवांत आहे, निवांत खातोय, स्वातंत्र्य आहे तुला. तू कुठं बी जातोय, काय बी करतोय. इथं आम्हाला कुठं फिरायला जायला येत नाही. थोडी दारू जास्त झाली का आला बघा मत पिऊन म्हणते ते. अरे तेवढं तर म्हणते ती, पण मला कोणच काय म्हणत नाही की. अरे तो म्हणून म्हणतोय चांगला आहे ते, त्या लय नादाला लागू नको, ही लय चांगला आहे. अरे वनवाच्या सारखं होते रे बाबा. तुला काय अरे कशाचं वनवास नाही होतंय, चांगला आहे. कसे चांगला. अरे बाबा का नाही डोकं फिरलंय माझं तर. अरे पण तुला सांगतो तेव्हा ते बी तो केलं नाही, त्याला आता आम्ही काय करणार सांगू ती पुढं झाली आता फिरू ती. नको बाबा. तेव्हा चांगली शेती केली असती, काय केली असती, तरुण होता तेव्हा जग झालं तर नाही. आता वय झालं 45, आता कोण पोरगी द्यायची रे तुला. आता जिरली की पण आता करायचं काय, आता संपला विषय. आता ती गेलं की मागचं गेलं तेल लावत. परंतु मी आता कुठं तर का नाही घरात का नाही आराम मिळावा किंवा यासाठी करतोय. अरे सगळं खरं आहे की आराम मिळावा, पण आता कसा आराम मिळायचा तुला. आता पोरगी देत नाही तू कोण. बघायचं. आता चांगल्याला देण्याची तरण्या पोराला 25-30 वर्ष पोराला देण्याची. तुला कोणी द्यायचं आहे आता, तुझं झालं वय 45. अरे एखाद्या 4 पोराची आई असली तरी ठीक झालं का, तर 4 जण न्यायला तर होतेली लासला. अरे नेतो का आम्ही मागं राहिलो तर आम्ही नेतो तुला. तू लवकर गेला तर आम्हाला घेऊन जा. कालवा करू नको. चल उठ, काय तर काम धंदा बघू.